ओके, बोरची मोटर निघाली. बोर मध्ये संप. आपण गिरण पिटवून लावायचं असतं रे. गिरणात बेसन खायचं. गिरणाला पिटवून लावा. आपण टेन्शन घेऊ. 10 तोळा सोनं घाल आणि तो या साडे घाल. तुला म्हणत नाही, मी तुला म्हणतोय फक्त सुरक्षित राहा, चांगलं राहा म्हणतोय. तुम्ही सांगा थोडं कमेंट करून. आता की एक काम झालं की एक काम झालं. या जेवायला. नुसती कांद्याची आमटी धावायला लागलेल्या बायांवणी. असा घास घ्यायचा आहे. अयो ठसका लागल. 150-200 फूट तरी पाईप काढलेला आहे बघा. अजून काढायचं चालू आहे. आलं का की जवळ. वा वा. जेवण व्हिडिओमध्ये दाखवलं ते बघा बघा. कोंबडीची हालत बघा काय झाली. ते लय बेकार झाली. नरड्याला धरलं होतं कुत्र्यानं बहुतेक बघा. ही पिलू जाळीत येऊन बसलं होतं आणि एक पिलू तिकडे मेलं होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या आज काय करायचं सांगतो तुम्हाला. तुळशीची पानं टाका म्हणा, पिठा मिठा टिकटा टाका आमच्या टाकते म्हणा. काय काय करायचं. गिरण लागायची तुळशीची पानं टाका म्हणा, पिठा मिठा. होय का. काय होतं मग. म्हणजे लहान लेकराला ते बालिकार होत नाही. कधी आमची एकट्या पुरती करते की मग पैसे कशाला करू. तुम्ही काय करणार. मग आम्ही मोकळं करतो गोसावळ. तुम्हाला का बरं करा मग. काय आई करते या गोसाव्याचं कालवण. हे बघा, रात्री मी इथं झोपलो होतो आणि हे आहे ना, हे बघा, ही माईक लावला चार्जिंगला. आता आई करते कालवण भाकर. कारण की आता जी गिरा नाही का नाही, हे 9 वाजता काहीतरी चालू व्हायचं आहे. 9 वाजून 10-15 मिनिटात काही चालू व्हायचं आहे. येद का चालू व्हायचं आहे. 9ला चालू व्हायचं आहे आणि काहीतरी 6 वाजून 39 मिनिटात संपणार आहे. एक यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ सोडायचा आहे आणि एक रील सोडायची. तर मला इकडे वर जायला लागते इकडे रानामध्ये आणि संघर्ष आहे माझा. तर चला जाऊ इकडल्या वरच्या रानामध्ये काठवणात आणि व्हिडिओ सोडू. चला बघा मी कसा व्हिडिओ सोडतोय ती. आणि तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवायला मला मोठा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इथं नाही अपलोड होत माझा व्हिडिओ. मला टीमवर जायला लागतं व्हिडिओ अपलोड करा. इथनं 7 किलोमीटर लांब. तर चला व्हिडिओ सोडू आता. आता ह्या इथं मला नेटवर्क असतं थोडं बरं 4G. तर आता ह्या इथं आता मी व्हिडिओ सोडणार आहे. लय संघर्ष आहे, लय संघर्ष आहे लय. मी माझे काही एक एवढी जी क्लिप आहे जी मला तुम्हाला दाखवायची थोड्या वेळा दाखवतो मी तुम्हाला. मला आता व्हिडिओ अपलोड करू द्या. 5G फुल आलं आहे बघा. चला. आणि घर तिकडे येत नाही, खाली अर्धा किलोमीटरवर घर आहे. मी इकडे वर आलो व्हिडिओ सोडायला. चला. 20 मिनिटं गेली राव. चंद्रग्रहण 9ला स्टार्ट होणार आहे. मला आंघोळ करायची, अर्धा तास राहिला. जेवण करायचं, नंतर जेवायचं नाही. हिरीतली मोटर आपलं बोरची मोटर वर खाली करायची एकदा. चला 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 चला. या बघा, आधी गोसाव्याचं कालवण केलं आणि गोसाव्याच्या कालवण खरकाटा तयामध्ये जायना दान 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 करून टाकले. खमंग लागणार का नाही काय रे. खरकाटा तयामध्ये माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. लय टेस्ट लागणार नाही. हे बघा आमची कांद्याची आमटी. येस, खरकटा तव्यामध्ये होणार नाही दीदी. गवळा कांदा वाजून घ्यायचा नाही बघा. लय करपला की करपट आमटी लागते. बरं हा. पुन्हा हे असं थोडं तिखट हळद मीठ टाकून घ्यायचं. बरं हा हा. थोडं आपल्याला थोडं चवीसाठी थोडं पीठ टाकायचं. हा. थोडं चवीसाठी बेसन भाजून घ्यायचं. म्हणजे खमंग लागतं बेसन. बर. किंवा बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ मध्ये जमतं ना. आयो आया कांद्याची आमटी खतरनाक मध्ये आहे ना केली. आवडला असलं तर फॉलो करून जावा. फॉलो करून जावा रे. आई म्हणते फॉलो करून जावा. हा, मला अशी कांद्याची आमटी उकाळते आणि आईने रेसिपी सांगितली. हिला फॉलो करून ही रेसिपी बनवा. लई छान लागते गावरान पद्धती. कांद्याची आमटी उपाय सांगते बनवा. हा. जर कुणी डिलिव्हरी झालेलं असलं हा तर लहान लेकराला पौष्टिक कांद्याची आमटी मिठाची करायची. हा. ती कशी करायची मिठाची आमटी. हा. खोबरं थोडा लसूण कुटायचा. हा. आणि नुसतं पीठ भाजून टाकायचं. हा. आणि लहान लेकराच्या पोटासाठी पण लय चांगलं असतं. होय का. आणि आईच्या दुधात पण वाढ होती. होय का. लय भारी कांद्याची आमटी असते. कांद्याची आमटी बाळात नंतर आयुष्य खावी. बर. मला तर लय आवडते. एवढी भारी घटमुट आमटी भारी टेस्ट लागते. लय टेस्ट लागते. ट्राय करून बघा.
का तू बाळात नाही बाई म्हणे तुझी टेस्ट आहे. मला तर लय आवडते खायला. चला मी जेवण करून घेऊ. चला हे भांडं. कुठे ताट डिश संपला. आता ह्यातमध्ये गेली ही 1 चपाती, अजून 2 चपात्या चिरायच्या. बघ थोडं खाल्लं टेस्टीला. गोसावा तू जिथं आहे तेवढं लागा ते फटफटीचा तेवढं बघ तिला का आम्हाला येईल बघ गावता हाणून. जावं लागतं ना. 50 रुपये ती खालचं फुट तुटलं त्या नळ्या. तुटले सारं ते येईन ना खालचं काय आता नाही रोळी खाली तो खाली नाही मी अजून काय खाली. असं केव्हा फॉलो दिसतो गाय तो खायला आयो उपयोग आहे चांगली कांद्याची आमची वा वा. त्यातली जाते हवा. हे बघा काळं चुलीवरलं गावरान कांद्याची आमटी. हा आता की नीट खा. चिकन मटन हे तुमचं ह्याच्या पुढं समधी फेल काल समधी फेल आहे ती. लय अवघड आहे रे घरा तुझं लय अवघड आहे. आय कालूनच इतकं बाहेर झालंय बा. लय अवघड आहे रे घरा तुझं लय अवघड आहे. आय कालूनच इतकं बाहेर झालंय बा. नुसती कांद्याची आमटी ढवाळ लागलेल्या बायांवणी. असा घास घ्यायचा आहे. अयो अरे ठसका लागल जरा दमाने खा. मोटर आपल्याला समधी वर घ्यायची या. हे दोघं जणांना मी तुम्ही आणलेलं आहे जाऊन. एक जण आलं एक जणांना आणलं आहे जाऊन संपणाला. आता चल की आहे आलं का की जवळ पाणी पाणी दिसतं येत ना. मोटर असेल तिथंच कुठतरी आलं असेल मोटर. टिपकं खाली पडतं सगळे हलते पाणी संपणाला कसं वाटतं रानातलं काम करताना. जाम वाटते भारी वाटतं. आता काय हां मला सांगायची गरज नाही की तरी कसं वाटतंय गंधाला रशी मारताना कसं वाटतंय. डेंजर काम आहे लय. हे शेतकऱ्याचे काम असते ती बघा रे. मुंबई पुण्यामधल्या सिटीमधल्या माणसांना बघा का अशी शेती असते. मला बोर घे सोप आहे निस्ताराचं लय अवघड आहे. ही बघा मोटर फायनली काढलेली. आता मला केबल हे मोपून घ्यायचे किती आहे ते आपल्या आधी. चला आधी हे टिपटीत आहे. कुठं आहे हे तर आहे. कसं वाटतंय गार वाटतं गार गार. पण आवाज गेलो आधी लय जाम घाम आलता आज. आणि म्हणलं काय ना काय गार प्यायला नावं 3-4 बिस्लरी आणल्या. मस्त एक स्प्राईट आणला प्यायला. हे कसं आहे सांगा पैसा येत राहतो जात राहतो. मेन गोष्ट असते आपलं शरीर जपणं आधी. बरोबर आहे का. शरीर आहे तर पैसा. 4 दिवस आठवलं का नाही. 4 दिवस आठवलं मला तर. मग काय झालं. ओके बोरची मोटर निघाली. बोरमध्ये संपनाच्या हातून बोरची मोटर काय माहिती आली काय. जाऊ दे तेवढी काय होत नाही काय तो. ओके बोरची मोटर फायनली सोडून झालेली आता आणि बांधायला चालू या. जरा हिरवी तो पळत जाऊ बरं येतो पळत जाऊ चालते का काय तोंड केलंय बाया. अगं अगं काय तुला बोलू कसलं कावरे बोरायचं ते पिसळ का काय काय करावं तिला. चालतं का दिसतं बघ रे मग तिला का बंद पडतंय. काय दादा जुनं काय कोण नेलं या. तेव्हा तोंड तेव्हा होय रे बेकार कशी असते या. दादा एवढं इथे राहून राहते या कशी. कुठे इतर द्या ए देव का कुठे तुम्ही मला कमेंट करून सांगा माझी आई कशी राहते. तुम्हाला कसं वाटतंय माझ्या आईचा स्वभाव कसं वाटतंय राहणं. हा कसं राहिलं पाहिजे माणसाला. पहिल्यापासूनच आहे तुझं पहिल्यापासून नाही पण आता बदलायला लागेल तुला. कशामुळं आता बदलायला लागते. आता जमत नाही. ते गेलं पहिलं जुनं पुराण झालं आता. बदलून पहिल्यात फरक आहे आता लई. अरे बदलून जमत नसतं बदलाय लागतच. तुला मी काय म्हणत नाही 10 तोळं सोनं घाल 10 तोळं सोनं घाल 20 तोळ्या साडे घाल. तुला म्हणत नाही. मी तुला म्हणतोय फक्त सुरक्षित राहा चांगलं राहा म्हणतोय. तुम्ही सांगा थोडं कमेंट करून आता आयला. की एक काम झालं की एक काम झालं की ते डोक्याला फणी लावायचं भेटते का मला. आता मी निघालेलो टीम बोर्नीला. काय कारण आहे तुम्हाला सांगतो. टीम बोर्नीला त्याचं कारण सांगतो काय झालंय ती. आता ना मला हे काय नेट लावायचं इथं आडवं नेट लावायचं आहे. हे असं सकाळी आहे भाकरी करताना ऊन लई जास्त लागतंय त्यामुळे आहेत असं एवढ्यात नेट लावायचं आहे. आणि टेलपीस पण आणायचं आहे मला पाईपाचं. वर पाईप जोडायचं चालू आहे ना. टेलपीस एक आणि एक आणायचं आहे नेट.
तर मी तर नेट आहे, हे तर एक प्रकारचं आहे आणि हे तर एक प्रकारचं आहे. भावाचं दुकान आहे तर भाऊ आपलं व्हिडिओ बघते तर तोंडाचा मास्क घालाय भाऊ म्हणला राव तुमचा व्हिडिओ आम्ही समजा बघतो. तर आलेलो घ्यायला घेतो सामान ओळखते ते भारी वाटतं. भारी वाटतंय दादा? भारी एक नंबर भारी वाटतं इथं भेटून एक आनंद झाला. जास्त स्वस्त लावलेलं आहे. तर मी विचार करतो ती रंगबिरंगी घ्यावं म्हणजे व्हिडिओमध्ये चांगलं दिसेल. आणि दादा म्हणते ते बघा ते कापड आमच्यातनं घेतलं व्हिडिओमध्ये दिसतंय रोज असं होईल. फायनली ह्याला आता आम्ही कापाय चालू केलेलं आहे. आता आपल्या घराच्याकडून थोडी शोभा येईल जरा थोडी रंगबिरंगी कलरचं घेतलेलं आहे बघा. ओके घरी आलेलो आहे. आता निघालेलो आहे मी वरच्या रानामध्ये. चला वरच्या रानात जाऊ आता. येस सगळेजण म्हणते ते घरचं काम करू लागत जा, आईवडिलांना घरचं काम करू लागत जा. तर ही घरचं काम करतोय. 2 दिवस रानात पाणी नाही निघला माझा. दिवसभर समधी मोटरवर खाली बोरची घेऊन खाली सोडली मोपलं समजा टिंबरूला गेलो नेट आणलं. हे काही समजा सामान हे काही तेल पीस आणला नवीन आणत होता. हे कापलं होतं ना आम्ही हे बसवायचं हे आता हे तर बसवायचं आहे आता वरती काढायचं आहे. बघितलं ना ही समधी काम असते का भिजवायचं आलो इकडं. आणि बरेच जण म्हणते लागा नुसतं हिंडतो फिरतो घरी आल्यावर घरचं पण काम करतो नुसतं हिंडत फिरत नाही दादांनो असं असते समजलं ना. तर चला लवकरात लवकर आता मग ही जोडून घेतो सुलेचेन लावून. हा आता चालू आहे माझी एडिटिंग. ते बी एकदम मस्त मोकळ्या रानामध्ये बघा किती मोकळं राहणं किती भारी वातावरण आहे. आणि ह्यात बसून आता मी सलग एडिटिंग करणार नाही. आता 3 तास बसून इथे एडिटिंग करायची. चंद्रग्रहण चालू झालं आहे. टाईम झाला आहे 3:30 झालं त्या. तर मला पाणी पिणे ताण लागली पण मी पाणी आता नाही पिऊ शकत. आईला फोन करतोय मला खा वाटायला लागली का त्याची आमटी. मला लय जास्त भूक लागली मला लय भूक लागली. हां मलाच फोन करते आहे थांबा 2 मिनटं फोन. अगं मला कांद्याची आमटीच खा वाटते ग. बरं गिराण सुटल्या मग सकाळची जेवण करते ना. बरं बरं हा अजून पण एडिटिंग चालू आहे रे भावांनो. अजून पण एडिटिंग करतोय लगभग 1 तास झालं एडिटिंग करतोय. अजून अर्धा तास लागले एडिटिंग व्हायला. टाईम झाला आहे 4:36. अजून पाणी नाही पिलो मी. 1 वाजता पाणी पिलो अजून पाणी नाही पिलो. अरे 6 वाजेपर्यंत थांबायचं अजून. तर मला पाणी चालतं आहे बोरच्या का इकडं ती पाणी चालतं आहे ती पण बघायला थांबायला लागतं ना. हे पाणी चालू आहे तर किती चालतं आहे काय हे बी पाणी बघायला लागतं ना. त्यामुळे थांबलो इथं तुम्ही आता. का असा मोबाईल धरून फुल्ल बॉट आहे का नाही फुल्ल बॉट मोबाईल गरम झाला की चार्जिंग पण चालू आहे पॉवर बँक आहे ना. ही बघितलं बॉट हे कसला झालं लाल भडक बॉट झालं एक दुखतं आहे खालनं असं गरम झरा हिवाप लागते बघितलं ना. एवढं मुश्किल असते बघा हे रानात बसून एडिटिंग करणं एकदम. दादा आलं तर हे दादा तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं बाबा. आता मोठ्या माझ्याला पाणी न्यायचं आपल्या. हां उद्या आई बी आली दादा बी आलं. मी करतो एडिटिंग बस झाली थोडी राहिली नॉर्मल. आई बघ तुझा बरोबर किती मेहनत करतो करतोय की दिवस रातून दिवसा मेहनत करतो रातून दिवसा. अरे बस की नाही कॅमेरा तांडी रातून दिवसा मेहनत चालते. ओ शेट असं नसतं जमत. भातन बेसन करायचं का? बातन बेसन वय आज जेवणाला बघा काय पण करतो. आज पिठलंच खायते गिरण टोकरात पिटाळून लावायचं असतं. आज भातन बेसनच खाते. काय बोलते मला तर काय समजत नाही कधी कधी. आज गिरण सुटल्यावर हां कोणी विचार बेसन घरातलं गिरण पिठा टळून लावते ती पिटाळून लावते ती मग पिठलं पिठलं बिन करून कांद्याची आमटी बी करू की. दोन्ही करायचं. एक माणूस खायचंय फक्त त्याला 2 करायचं. अगं कांद्याची आमटी कशी ऐकल मग सकाळ उद्या बनल का नाही उद्या बनलं उद्या पिठलं बनवू. ना पण गिरण पिठळून लावायचं असतं रे. गिरणात बेसन खायचं. गिरणाला पिठवून लावा आपण टेन्शन. आता बेसन करू चपातीला भात करू आणि सकाळ कांद्याची आमटी करू. बरं ते कांद्याची आमटी उद्या सकाळी त्याला करू. आज भातन बेसन करू फोडणीचा भात करू पण फोडणीचा भात. हां बरोबर 6:30 वाजले आहे आणि एडिटिंग माझी पूर्णपणे झालेली. 4% व्हिडिओ आतमध्ये आलेला आहे आणि मी वरल्या रानात 2 ते 3 तास एडिटिंग केली आणि आज मी घरी आलो 3 तास लागतं एक व्हिडिओ एडिटिंग करा. बघितलं ना तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. आणि मी आता आई करते संध्याकाळच्या वेळेस आज चकुल्या खायला चकुल्या करते आई चकुल्या करते ना आई करते मस्त आणि चांगले करा टेस्टी चकुल्या करते आणि आई थोडा पांढरा भात पण करते म्हणली आता बघू आता कसं होतंय काय होतंय ते. अगं लाईट गेली बाबा असं नको बोललो. बरं जाऊ दे चला. हां चकुल्या करते आता मी आंघोळ करतो. गिरण संपलेलं आहे. मी पाणी नाही पिलो दुपारी 12 वाजल्यापासून नाही 1 वाजल्यापासून पाणी नाही पिलो. गिरण सुटलेलं आहे महागिरण आणि आता मी पाणी प्यारान आंघोळ करणार
आणि मग दुसरा व्हिडिओ अजून एडिटिंग करत आहे. आज दिवसभराचा ही व्हिडिओ एडिटिंग करत आहे मला अजून. हे पाठीमागचं केला आहे. चला भेट थोड्या वेळानं. आंघोळ करून एकदम मस्त मध्ये रेडी आणि आहे ना केलं त्या गावरान चकुल्या. आय इतकी चौकट मारली की तू हाताला. लिंबू हा या जेवायला. केलं रात्रीच्या 10 वाजता चालते आणि मी एडिटिंग करतो. बघा एडिटिंग चालू आहे अजून करायला आजच्या दिवसभराच्या ब्लॉगची. आणि मी हा याच्यावर एकदम मस्त गुटगुटीत असा आमच्या बाजू झोपलेलो या. आणि खूप जास्त भारी वाटतं मला इथं वर झोपायला. ह्या इथं मस्त अशी बाजू आहे आणि इथं झोपलंही भारी वाटते मला. आणि आता मला उद्याच्याला जायचं आहे आईला घेऊन कुठं तरी एका ठिकाणी जायचं आहे. ती उद्याच्याला ब्लॉग येणार आहे नक्कीच बघा. आणि आता तितकाच ब्लॉग अपलोड केला दिवसभर एडिटिंग करून लगेच अपलोड पण करून टाकला. खूप मेहनत घेतो आहे भावांनो. खूप जास्त भारी वाटतं आहे. जेवण केलं चकोल्या खाल्ल्या आणि डायरेक्ट वरती आलो एडिटिंग करायला. तर भावांनो असा काही दिवसभराचा आजचा ब्लॉग होता. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.